परंपरेप्रमाणे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सोलापूर शहर परिसरातून मोठ्या भक्तिमय वातावरणात रथ मिरवणूक काढण्यात आली। परंपरेप्रमाणे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी सोलापूर शहर परिसरातून रथ मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचं उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि त्यांच्या धर्मपत्नी वैशाली पोमण यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाकचौरे, रवी गुंड, सुभाष बद्दुरकर, सम्राट राऊत, प्रभाकर कुलकर्णी, रमेश देशमुख, प्रकाश कोथिंबिरे, दत्तात्रय कुसेकर, सम्राट राऊत, रामभाऊ कटकधोंड, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे, परशुराम होटकर, प्रमोद महिंद्रकर, राहुल नल्ला, मल्लीनाथ फटकर आदी उपस्थित होते। भक्तिमय वातावरणात झालेली आरती आणि पालखी पूजेनंतर रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला। मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेली बैलगाडी होती। या बैलगाडीत सनई चौघडा तर त्यामागे बँड पथक होतं। त्यामागे सजवलेल्या बग्गीत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज, श्री सद्गुरू दिगंबर इनामदार गुरुजी, श्री सद्गुरू यशोदामाई इनामदार, श्री सद्गुरू रघुनाथ प्रिय स्वामी महाराज, श्री गुरु बसप्पय्या स्वामी महाराज, श्री गुरुलिंग जंगम स्वामी महाराज, श्री सद्गुरुनाथ उमदी भाऊसाहेब महाराज, श्री सद्गुरू गोधडचे स्वामी महाराज, श्री सद्गुरुनाथ तिकोटीकर महाराज, श्री माणिक प्रभू महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री रामदास स्वामी महाराज यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या। त्यामागे अखंड भजन म्हणणारं भक्तांचं भजनी मंडळ विविध भजनं सादर करत होतं। त्यामागे सुंदर सजावट केलेल्या पालखीत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची प्रतिमा आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या। सर्वात शेवटी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची मूर्ती असलेला सजवलेला रथ भाविकांकडून दोराच्या साहाय्यानं ओढला जात होता। परंपरेप्रमाणे संपूर्ण मिरवणूक मार्गावर हा रथ भाविकांनी ओढला। सम्राट चौक परिसरातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक नीलानगर इथं आल्यानंतर परंपरेप्रमाणे परमपूज्य श्री इनामदार गुरुजी यांच्या घराजवळ रथाची पूजा करण्यात आली। तिथून ही मिरवणूक बाळीवेस, चाटीगल्ली, कुंभारवेस, महात्मा श्री बसवेश्वर महाराज मूर्ती, कन्ना चौक, राजेंद्र चौक, उद्योग चौक, साखरपेठ, समाचार चौक, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक मार्गे नवी पेठेतील श्रीराम मंदिराजवळ आली। या ठिकाणी रथाला परंपरेप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात येऊन श्रीरामाची आरती करण्यात आली। यानंतर गंगाविहीर, चौपाडे येथील श्री बालाजी मंदिर, माळी गल्ली, लोणार गल्ली, पत्रा तालीम, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, सम्राट चौक मार्गे हा रथ मिरवणुकीनं पुन्हा सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात आला। यानंतर आरती, शेजारती आणि भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। कल्याण करी देवराया, कल्याण करे देवराया, सारे गोकुळ फिरून पाहू, गोकुळ माझे गाव, सारे जगात माझे नाव, गोकुळ माझं गाव, सारे जगात माझं नाव, गोकुळ माझे गाव, सारे जगात माझे नाव, गोकुळ माझं गाव, सारे जगात माझं नाव। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराजांच्या रथ आणि पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम आज सकाळी
सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रताप पोमन साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशालीताई पोमन मॅडम यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून या रथमिरवणुकीस शुभारंभ झाला. ही रथमिरवणूक साधारणतः 8 ते 10 किलोमीटर सोलापूरमध्ये फिरते. दत्त चौकातनं नवी पेठेतनं छत्रपती शिवाजी महाराज चौक व रात्री 9पर्यंत मंदिरामध्ये या मिरवणुकीचं विसर्जन होतं.